राष्ट्रवादी कुणाची यावरती आज पुन्हा निवडणूक आयोगामध्ये सुनावणी होती आहे. दुपारी ही सुनावणी होती आहे. याआधी देखील 2 दिवसापूर्वी सुनावणी झाली आणि अजित पवार गटाकडूनही जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला होता. आपल्यासोबत घटनातज्ञ उल्हास बापट सर आहेत. सर, कसं बघताय, दुसऱ्यांदा सुनावणी होती आहे. गेल्या वेळची सुनावणी तुम्ही ऐकलेलीच असेल. काय वाटतं तुम्हाला, काय होऊ शकतं? काय आहे, आपल्याकडे अप्रत्यक्ष लोकशाही आहे. म्हणजे लोकांनी निवडून दिलेले जे सदस्य असतात ते संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये असतात आणि त्यामुळे पक्षपद्धती, पक्षांतरबंदी कायदा याला विलक्षण महत्त्व आहे. त्यांनी ठरणार आहे की आपली लोकशाही निकोप होणार आहे का नाही होणार आहे. त्यामुळे या खटल्यांमध्ये विचार करताना आपल्याला अँटी डिफेक्शन लॉ, स्पीकर, इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्ट या सगळ्यांचा एकत्रित विचार करायला पाहिजे. एका फक्त संघटनेचा विचार करून चालणार नाही. त्यामुळे आत्ता जी स्थिती आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की 5 जजेसनी एकमताने जे सुप्रीम कोर्टाने परवा निर्णय दिला त्याच्यात त्यांनी सांगितलं की गव्हर्नरनी चुकीची भूमिका घेतली, स्पीकरनी चुकीची भूमिका घेतली, पण 2-3 मुद्दे त्यांनी क्लिअर केले नाहीत. त्यातला एक अतिमहत्त्वाचा मुद्दा होता की 2/3 लोक एकाच वेळी बाहेर जायला पाहिजेत, हा घटनेचा अर्थ आहे. तो सुप्रीम कोर्टाने क्लिअर केला नाही. त्याचा फायदा पळवाटं काढण्यामध्ये होतो. तेव्हा ही मोठी चूक सुप्रीम कोर्टाकडे हे ओमिशन आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. इलेक्शन कमिशनबद्दल बोलाल, स्पीकरबद्दल मी काही बोलत नाही, कारण आपल्याकडचे स्पीकर हे पक्षाचे सदस्य असतात. इंग्लंडमध्ये स्पीकर झाल्यानंतर स्पीकर पक्षाचा राजीनामा देतो. पुन्हा जेव्हा निवडणुका होतात त्यावेळी त्याच्याविरुद्ध कोणीच उभं राहत नाही, तो अनअपोज्ड निवडून येतो. त्यामुळे तो इंडिपेंडंट असतो. आपल्याकडचा स्पीकर हा पक्षाच्या आदेशाप्रमाणे वागतो आणि त्यामुळे स्पीकरबद्दल मी आत्ता काही बोलत नाही. आता इलेक्शन कमिशन जे आहे त्याच्यामध्ये 2-3 घटना दुरुस्त्या करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. एक तर त्यांची अपॉइंटमेंट जी आहे हे घटना समितीपासून मांडण्यात आलं आहे. मी माझं मत नाही आहे हे, की त्यांची नेमणूक जी आहे ती राष्ट्रपती करतात, अर्थातच पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार करतात. तर ती जास्त इंडिपेंडंटली करण्याची सुविधा पाहिजे. जसं आता सुप्रीम कोर्टामध्ये कलेजियम निर्माण झालं आहे तशा तऱ्हेची काहीतरी तिथे व्यवस्था असायला पाहिजे. एक. दुसरी गोष्ट, त्यांच्यामध्ये फक्त IAS ऑफिसर्स असतात. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाला लायक अशी व्यक्ती त्या ठिकाणी नसते आणि त्यामुळे कायद्याच्या सटलटीज काही वेळा इलेक्शन कमिशनला कळत नाहीत. आणि तिसरी गोष्ट उघड आहे की ते रिटायर झाल्यानंतर त्यांना मोठी पदं मिळू शकतात. तर हे सगळ्या गोष्टी घटना दुरुस्ती करून दुरुस्त करायला पाहिजेत असं मला वाटतं. आत्ता जो निर्णय दिलेला सुप्रीम कोर्टाने 5 जजेसनी देसाई केसमध्ये, तो आत्ताच्या NCPमध्ये बंधनकारक राहणार आहे आणि तो असा आहे, एक, की पक्ष कोणाचा ठरवताना पक्षाच्या ऑर्गनायझेशनमध्ये कोणाचं प्राबल्य आहे, एक, त्याच्या घटनेप्रमाणे सगळं निवडणुका झाल्या आहेत का, 2, आणि त्यांचे सदस्य कायदेमंडळात किती आहेत, 3. या तिन्हीचा विचार करून निर्णय द्यायला पाहिजे. शिवसेनेचा जेव्हा निर्णय दिला त्यावेळी फक्त निवडून आलेल्या लोकांचं बहुमत गृहीत धरलं होतं. त्यामुळे आता हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आल्यामुळे, सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्यामुळे आता इलेक्शन कमिशन जो निर्णय देईल शरद पवार आणि अजित पवार यांच्या बाबतीत, त्यावेळी या निर्णयानुसार त्यांना द्यावा लागेल. त्यामुळे शिवसेनेचा लागला तसाच निर्णय इथे लागेल असं माझ्या कल्पनेने गृहीत धरता येणार नाही. पण परवा जी सुनावणी झालेली आहे त्यामध्ये अजित पवार गटाकडून असं सांगण्यात आलेलं की आमच्याकडं जे विधानसभेतील संख्याबळ आहे ते जास्त आहे, विधान परिषदेचे आमदार जास्त आहे, महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यात त्यांचे जे आमदार आहेत त्यांचासुद्धा पाठिंबा आहे असं म्हटलेलं आहे. आणि दुसरीकडं शरद पवार हे एकाधिकारशाहीने निर्णय घेतात, पक्षाला विचारात घेत नाही असं देखील त्यामध्ये म्हटलं. जेव्हा एखादी व्यक्ती पक्षाच्या तिकिटावर निवडून येते त्यावेळी लोकांनी त्या व्यक्तीला मत दिलेलं नसतं, त्या पक्षाला मत दिलेलं असतं. त्यामुळे ती व्यक्ती जर का बाहेर पडली तर माझ्या मते त्या व्यक्तीने राजीनामा देऊन पुन्हा निवडून यावं स्वतःच्या बळावर. बाहेर जायचं म्हणायचं माझाच पक्ष आहे, ही फिलॉसॉफी बरोबर नाही आहे. तेव्हा याच्यावर इलेक्शन कमिशन विचार करेल. आता शरद पवार काय म्हणाला तुम्ही, एक डिक्टेटोरियल वागत होते असं त्यांचं मत आहे, ते इलेक्शन कमिशन ठरवेल. त्यांना जर का निवडून दिलेलं असेल त्यांच्या घटनेप्रमाणे आणि त्यांच्या घटनेप्रमाणे त्यांना निर्णय घेता येत असतील तर त्याच्यामध्ये डिक्टेटोरियल काहीच नाही. जसं चर्चिल म्हणाले होते इंग्लिश पार्लमेंटमध्ये की 4 वर्षाकरता मी डिक्टेटर आहे, तुम्हाला मी नको असेल तर निवडणुकीत मला निवडून देऊ नका, पण जेव्हा तुम्ही मला निवडून दिलेलं आहेत डेमोक्रॅटिक रीतीने त्यावेळी 4 वर्षाकरता तुम्ही मला अधिकार दिलेत त्याचा मी वापर करतो.
तर त्यात मला काही चूक दिसत नाही. हे इलेक्शन कमिशन तपासेल. मी तुम्हाला सांगितलं तसं. पण याच्यासाठी सुप्रीम कोर्टाचा जज होण्याची लायकी असलेली व्यक्ती एक तरी निदान इलेक्शन कमिशनमध्ये असायला पाहिजे. सर, परवा जी सुनावणी झाली त्यानंतर अशी एक माहिती समोर येते की निवडणूक आयोग हा अंतिम निर्णय देण्याची दाट शक्यता आहे. सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण जाण्याची शक्यता कमी आहे आणि त्यामुळे चिन्ह आणि नाव हे कुठल्या तरी एका गटाला द्यावं लागेल असं एक चर्चा सुरू झालेली आहे परवाच्या सुनावणीनंतर. तर तुम्हाला काय वाटतं, मग या स्थितीमध्ये कुणाला पक्ष आणि चिन्ह नाव हे जाऊ शकतं, म्हणजे हे गोठवणार नाही अशी एक चर्चा आहे? नाही, हे तुम्ही चांगला शब्द वापरलात. ही चर्चा आहे. या चर्चेकडे आपण फार लक्ष द्यायला नको, कारण हे सर्व अधिकार इलेक्शन कमिशनला आहे. त्यांना जर का असं वाटलं की निर्णय नीट घेता येत नाही आत्ताच्या पुराव्यावर, तर ते निश्चितच गोठवणार. आणि त्यांची जर का खात्री पटली की बा अजित पवारांचाच पक्ष आहे किंवा शरद पवारांचाच पक्ष आहे, तर ते त्यांना चिन्ह देतील. तेव्हा हे सर्व अधिकार आपल्याकडे सेपरेशन ऑफ पॉवर्स आहे. आणि चंद्रचूड साहेबांनी अत्यंत स्वच्छ शब्दात क्लिअर केलेलं आहे परवा की हा निर्णय घेण्याचा अधिकार इलेक्शन कमिशनचा आहे. ते जर का चुकले निर्णय घ्यायला, तर पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे जाता येतच आपल्याला. पण साधारण हे कधीपर्यंत पूर्ण व्हावं किंवा अंतिम निर्णय यावा असं तुम्हाला वाटतं? कालावधी किती असावा? कारण की शिवसेनेच्या बाबतीत आपण पाहिलं की खूप डिले झालेला आहे, उशीर झालेला आहे. वास्तविक बघता असे जे घटनात्मक प्रश्न असतात की ज्याच्यावर भारताच्या लोकशाही निकोप होणार की नाही हे ठरणारे, हे 2 किंवा 3 महिन्यात संपायला पाहिजेत. पण दुर्दैवाने आपल्याकडे तसं होत नाही. महिने तर सोडाच, पण आता काश्मीरचं जो खटला 5 वर्षापूर्वी चालू झाला ते आत्ता सुनावणीला आला आहे. तेव्हा महिने सोडा वर्षांवर सुद्धा जातं. आणि जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. आणि हेही मी कित्येक चॅनेल्सवर कित्येक दिवस सांगतो आहे की ज्यावेळी घटनात्मक पेच प्रसंग असतो तर काही कायमची घटनापीठं निर्माण करायला पाहिजेत आणि जास्तीत जास्त 3 महिन्यात तो प्रश्न संपला पाहिजे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे की जे अजित पवार गटाचे 9 मंत्री आहेत त्यांना अपात्र करा. विधानसभा अध्यक्षांकडं हे सगळं प्रकरण गेले पण त्यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी ही याचिका आहे. तर त्यावर नेमकं काय होऊ शकतं, काय व्हायला हवं? नाही, लवकर निर्णय घ्या हे सुप्रीम कोर्ट सांगू शकेल, परंतु डिस्क्वालिफिकेशन जे आहे तो अधिकार हा स्पीकरचा आहे. एक लक्षात घ्या की अनेक कारणांनी डिस्क्वालिफाय होतात लोक. बाकी सर्व डिस्क्वालिफिकेशन जे आहे ते गव्हर्नर निर्णय घेतो इलेक्शन कमिशनचा सल्ला घेऊन. फक्त पक्षांतर बंदीखाली 10व्या शेड्यूलखाली डिस्क्वालिफाय झाले की नाही हे ठरवण्याचा एक्सक्लुसिव्ह अधिकार हा स्पीकरला दिलेला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट याच्यावर निर्णय घेणार नाही. खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन सचिनसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.